नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून प्रकरण क्रमांक 5 त्याच्यामध्ये त्याचं भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची जी चळवळ आहे त्या चळवळीचा आपण अभ्यास करतो. कालच्या तासामध्ये आपण त्याची पार्श्वभूमी पाहत असताना त्याच्यामध्ये भारतातील जे पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते त्या समाजसुधारकांनी जी चळवळ सुरू केली, सामाजिक आणि धार्मिक चळवळ, त्या चळवळीची आवश्यकता का आहे, त्या आवश्यकतेची व त्याच्या कारणांचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु शेवटी आपण जाताना जो त्या कालखंडातील नवसमाज किंवा त्या पिढीतील जे समाजसुधारक होते आणि त्या समाजसुधारकांना जो अपेक्षित नवसमाज होता, त्या नवसमाजाची जर निर्मिती करायची असेल तर समाजामध्ये जनजागृती करत असताना, हा नवसमाज निर्माण करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या 4 मानवी मूल्याच्या आधारावरती आपल्याला नवसमाजाची निर्मिती करणं गरजेचं आहे. आणि या मूल्यांची जोपर्यंत समाजामध्ये जनजागृती होत नाही, समाजामध्ये जोपर्यंत जागृती होत नाही, तोपर्यंत हा भारतीय समाज नवनिर्माण किंवा नवनिर्मिती होणार नाही. यासाठी या मूल्यांचा विचार करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, त्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर भारतीय समाज हा पारतंत्र्यामध्ये होता, इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये होता. इंग्रजांच्या अगोदर जे परकीय सत्ता आली, मुस्लिम सत्ताधीश, त्या मुस्लिम सत्ताधीशांच्या पारतंत्र्यामध्ये, त्यांच्या सत्तेमध्ये होता. त्याचबरोबर ज्या भारतीय समाजामधल्या वैदिक परंपरेनुसार ज्या रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरेमध्ये भारतीय समाजाला स्वातंत्र्य नव्हतं. आणि जागतिक स्तरावरचा तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर तेव्हा प्रत्येक देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ होती. प्रत्येक देश हा स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता. म्हणून प्रत्येक समाजामध्ये स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. समानता, सगळ्या गोष्टीमध्ये समानता असणं गरजेचं आहे. समाजामध्ये कुठल्याही प्रकारची सामाजिक दरी, आर्थिक दरी, राजकीय दरी, शैक्षणिक दरी किंवा ही विषमता नष्ट करून समानता असणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समान असणं गरजेचं आहे. सर्वांसाठी नियम सारखे असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ही समानता निर्माण होणार नाही, तोपर्यंत समाजामध्ये प्रगती होणार नाही. आणि म्हणून समानता विकसित करणं गरजेचं आहे, त्याच्याविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे, असं समाज सुधारकांना वाटतं. त्यानंतर बंधुता, बंधुभाव, एकमेकाशी बंधुभावानं वागणं गरजेचं आहे. भेदभाव कुठल्याही परिस्थिती पद्धतीमध्ये असू नये. ही बंधुता आणि सगळ्यात महत्वाचं मूल्य ते म्हणजे मानवता. आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत आणि प्रत्येक माणसानं माणसासारखं राहणं गरजेचं आहे. माणसासारखं दुसऱ्या व्यक्तीला, एका व्यक्तीला माणसाप्रमाणे वागणूक देणं गरजेचं आहे. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये ही मोठ्या प्रमाणात विषमता होती. त्याच्यामुळे आपण काय पाहिलं कारण, त्याच्यामध्ये जातीभेद असेल, अंधश्रद्धा असेल, उच्च नीचता असेल, गरीब श्रीमंती असेल, ही जी मानवामध्ये दरी निर्माण झाली होती विषमतेची, ती विषमतेची दरी मिटवून समानता निर्माण करणं गरजेचं आहे. आणि समानता जेव्हा निर्माण होईल तेव्हा मानवता विकसित होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसानं दुसऱ्या व्यक्तीशी मानवतासारखं, मानवी मूल्यासारखं जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी 4 मानवी मूल्य आहेत, ही जी 4 महत्वाची मूल्य आहेत, त्या 4 महत्वाच्या मूल्याचा जोपर्यंत आपण अवलंब करणार नाही, तोपर्यंत ही जोपर्यंत समाजामध्ये विकसित होणार नाही, तोपर्यंत भारतीय समाजाची प्रगती होणार नाही किंवा नवनिर्मिती होणार नाही. म्हणून जनजागृती, त्या कालखंडातील जे समाज सुधारक आहेत
त्या समाज सुधारकांनी करायला सुरुवात झाली. त्याची आवश्यकता, या 3 मानवी मूल्याची आवश्यकता वाढवून नव समाजाची निर्मिती करणं ह्या समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागलं. आणि यामुळं त्या कालखंडात समाज सुधारकांनी जनजागृती करायला सुरुवात झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं सामाजिक सुधारणा किंवा एक सुधारण्याचं पर्व भारतामध्ये निर्माण झालं. आणि या सुधारणेच्या पर्वामध्ये जे पहिले समाज सुधारक होते किंवा जिथपासून हे जे समाज सुधारणा पर्व सुरू झालं, त्या सुधारणा पर्वात राजाराम मोहन राय यांच्या सुधारणेपासून आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. त्यांच्या कार्याचा किंवा त्यांनी जे भारतीय समाजाला सुधारण्यासाठी भारताच्या जडणघडणीमध्ये, भारताच्या विकासामध्ये त्यांचं जे अनमोल अमूल्य जे कार्य आहे त्या कार्याचा आढावा आपल्याला या सुधारणा पर्व या घटकामध्ये घ्यायचा आहे. आता राजाराम मोहन रायांचा विचार करत असताना राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर नवविचाराचे जनक म्हणून सुद्धा राजाराम मोहन रायांकडे पाहिलं जातं. कारण का आधुनिक विचारसरणी भारतीय समाजामध्ये पेरण्याचं, रुजवण्याचं जर कार्य कोणी केलं असेल सुरुवातीला तर ते म्हणजे राजाराम मोहन राय. आणि हे कार्य प्रभाव आहे म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आधुनिक भारताच्या किंवा नवविचाराचे जनक सुरुवातीला जर प्रतिकार, ज्या काय भारतामध्ये अनेक रूढी परंपरा होत्या, त्या अनेक रूढी परंपरांना जर प्रतिकार करण्याचं कार्य सुरुवातीला केलं असेल प्रखरपणे तर ते राजाराम मोहन राय. म्हणून नवीन विचार पेरण्याचं काम, नवविचार रुजवण्याचं काम राजाराम मोहन यांनी केलं. आणि इंग्लंडला जाणारे ते पहिले नागरिक होते, भारतीय नागरिक, ज्यांनी की इंग्लंडला प्रवास केला. अशा पद्धतीनं राजाराम मोहन रायांचं हे कार्य भारतीय समाजाला किंवा त्यांच्यानंतरची समाज सुधारकांची पिढी निर्माण झाली, पिढीची पिढी निर्माण झाली, त्या पिढीला प्रेरणादायी आणि त्याचबरोबर त्या कार्याचा त्या पुढच्या पिढीनं आदर्श घेऊन भारतीय समाजाची निर्मिती करायला सुरुवात केली. परंतु तत्पूर्वी आपल्या राजाराम मोहन रायांचं कार्य पाहणं गरजेचं आहे. राजाराम मोहन रायांचं कार्य पाहत असताना त्याचा थोडक्यात आपल्याला अल्पपरिचय करणं खूप गरजेचं आहे. राजाराम मोहन रायांचा जन्म हुगळी, पश्चिम बंगाल, तत्कालीन तेव्हा पश्चिम बंगाल या राज्यातील हुगळी या ठिकाणी 22 मे 1772 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 1833 मध्ये झाला. राजाराम मोहन हे एक सधन ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळेच त्यांच्यावरती लहानपणापासून शिक्षणाचे संस्कार घडले होते. आणि म्हणून वयाच्या 15व्या वर्षी राजाराम मोहन यांनी संस्कृत आणि फारसी तसंच अरबी भाषेचं ज्ञान घेतलं. कारण का जर भारतातील आपल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल, भारतातील जर प्राचीन साहित्याचा अभ्यास करायचा असेल, वैदिक साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला संस्कृत भाषा ज्ञात असणे गरजेचं आहे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये हे जे सगळं वैदिक साहित्य होतं, त्याच्यामध्ये वेद असतील, उपनिषद असतील, अरण्यके असतील, हे सगळं जे साहित्य होतं ते सगळं साहित्य संस्कृत भाषेमध्ये असल्या कारणानं त्याचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर संस्कृत भाषेचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून राजाराम मोहन रायांनी वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचं ज्ञान घेतलं. त्याचबरोबर फारसी आणि अरबी भाषेचं सुद्धा ज्ञान घेतलं. कारण का इंग्रजांच्या अगोदर भारतामध्ये, इंग्रजांनी जोपर्यंत भारतामध्ये प्रवेश केला नव्हता किंवा जोपर्यंत इंग्रजांनी पूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला नव्हता तोपर्यंत ज्या परकीय सत्ता होत्या त्या परकीय सत्तामध्ये मुस्लिम या सत्ता होत्या, मुस्लिम सत्ताधीश होते. त्याच्यामध्ये मुघल असतील, निजाम असतील आणि ह्यांची जी प्रशासनाची भाषा होती, राजकारणाची जी भाषा होती त्याने फारसी आणि अरबी. आणि म्हणून या दोन्ही भाषेचं ज्ञान राजाराम मोहन यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे जे प्राचीन साहित्य आहे, हिंदू धर्माचं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि ते संस्कृत
ही सर्वसामान्याची भाषा नव्हती, तर ती फक्त मोजक्या लोकांना संस्कृत भाषा यायची. आणि म्हणून सर्वसामान्यांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचावं, हे ज्ञान पोहोचावं म्हणून जे उपनिषद आहेत संस्कृत भाषेतील, ती उपनिषद सर्वप्रथम राजा राममोहन रायांनी बंगाली भाषेमध्ये भाषांतरित केली. कारण का, तर त्यांचा बंगाल प्रांतामध्ये जन्म झाल्यामुळं तिथल्या जी प्रांताची राजभाषा होती, मातृभाषा होती, ती म्हणजे बंगाली भाषा. आणि त्या प्रांतातील सर्वसामान्य सगळ्या लोकांना उपनिषद काय सांगतायत, उपनिषदाचं जे तत्वज्ञान आहे, उपनिषदाचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची माहिती होण्यासाठी उपनिषदाचं त्यांनी बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं. त्याचबरोबर पर्शियन व अरेबिक भाषेचं जे भाषेत पर्शियन आणि अरेबिक भाषेमध्ये वेदांत किंवा वेदांत ग्रंथाचं जे पहिलं पुस्तक आहे ते पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं दिसून येतं. त्याचबरोबर 1815 मध्ये त्यांचं बंगाली त्या पुस्तकाचं परत पुन्हा एकदा वेदांत या पुस्तकाचं बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं. म्हणजे त्यांना या सगळ्या भाषा अवगत असल्यामुळं त्यांनी ह्या भाषांचं भाषांतर बंगाली भाषेमध्ये केलं, या पुस्तकांचं भाषांतर बंगाली भाषेमध्ये केलं, अरेबिक भाषेमध्ये गेलं, पर्शियन भाषेमध्ये गेलं, जेणेकरून की इथल्या समाजातील प्रत्येक घटकाला त्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं त्यांचा खटाटोप होता. त्याचबरोबर पुढे पाहत असताना उपनिषद भाषांतर केल्यानंतर जे राजा राममोहन रायांचे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये महत्त्वाचा टप्पा इथे येतो, सती प्रथा. ही जी सती प्रथा आहे ती सती प्रथा कायदा किंवा सती प्रतिबंधक कायदा 1829 ला झाला. परंतु ही सती प्रथा म्हणजे काय आणि हा कायदा का करावा लागला हेचा आपण अभ्यास करणं, पार्श्वभूमीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सती प्रथा म्हणजे काय, तर हिंदू धर्मामधील ही एक कुप्रथा होती, समाजाला लागलेली कीड होती. स्त्रियांच्या जीवनामधला किंवा स्त्रियांवरील जे जाचक अटी होत्या त्या जाचक अटीमध्ये ही एक प्रथा होती. आणि त्या प्रथेमुळं अखिल हिंदू धर्मातील ज्या स्त्रिया होत्या त्यांना ते त्या पद्धतीने जीवन जगावं. सती प्रथा म्हणजे काय, तर एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला तर त्या स्त्रीला त्या पतीच्या चितेवरती स्वतःचा जीव द्यावा लागायचा. आणि ही जी जाचक प्रथा होती, ही जी कुप्रथा होती, त्यामुळे विनाकारण स्त्रियांना आपला जीव द्यावा लागायचा. आणि म्हणून ही प्रथा बंद करणं गरजेचं होतं. आणि यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते म्हणजे राजा राममोहन. त्याच्यात घडलं असं की या ज्या घटनेचा एक घटना राजा राममोहन राय यांच्या जीवनामध्ये घडली, ते म्हणजे की राजा राममोहन राय परदेशामध्ये असताना राजा राममोहन रायचे वडील बंधू होते, त्या वडील बंधूंचं निधन झालं. आणि त्यांच्या निधनानंतर ज्या त्यांच्या बहिणी होत्या त्या बहिणींना काय जावं लागलं होतं, सती जावं लागलं होतं. आणि या घटनेचा राजा राममोहन राय यांच्या जीवनावरती इतका दुर्गामी परिणाम झाला, त्यांना एवढं कष्ट झालं, त्यांना एवढ्या यातना झाल्या की त्या विरोधात आपण काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजा राममोहन राय सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं आणि ते पत्र प्रसिद्ध केलं. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की धर्मग्रंथामध्ये सती जाणं हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेखच नाही, असं त्यांनी इंग्रजी भाषेमधून एक पत्र लिहिलं आणि ते पत्र प्रसिद्ध केलं की कुठल्याही स्त्रीला आपला पती मृत्यू झाल्यानंतर सती जाणं हे धर्म कर्तव्य नाही. किंवा कुठल्याही धार्मिक हिंदू मधल्या धार्मिक ग्रंथामध्ये कुठंही लिहिलं नाही की त्या स्त्रियांनी सती जावं. मग ही जी प्रथा आहे ही प्रथा स्त्रियांवरती का लागलेली आहे हा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आणि असा उल्लेख नसल्यामुळं ही प्रथा बंद करण्याला काही हरकत नाही. आणि म्हणून राजा राममोहन यांनी सर्वप्रथम हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर तत्कालीन जे भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी ती प्रथा जी आहे ती प्रथा 1829 मध्ये
एक भारतामध्ये कायदा केला, सती प्रथा बंद कायदा करण्यात आला आणि त्यानुसार मग भारतातील ज्या स्त्रिया आहेत त्या भारतातील हिंदू धर्मातील स्त्रियांना सती जाणं तिथून बंद झालं. म्हणजे ही जी कुप्रथा होती, जी अनिष्ट प्रथा होती, अनिष्ट प्रथा कुठंतरी बंद होण्यात राजा राममोहन राय यांचे प्रयत्न आहेत आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच किंवा त्यांच्या या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या सगळ्या प्रयत्नामुळे हा भारतातील सती बंदी कायदा करण्यात आला. आणि त्यानंतर फक्त इथंच राजा राममोहन राय थांबले नाही, तर आणखीन एक बालविवाह ही एक प्रथा, ही पण कुप्रथा ही भारतीय समाजामध्ये लहान वयामध्ये मुलांचे आणि मुलींचे विवाह व्हायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की तत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या आज ज्या पद्धतीनं आज जितक्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे किंवा वैद्यकीय उपचार आहेत तितक्या प्रमाणात त्या कालखंडात नव्हते. आणि त्या कालखंडात साथीचे रोग आल्यामुळे कितीतरी पुरुष स्त्रिया मृत्युमुखी पडायच्या आणि मृत्युमुखी पडल्यानंतर एखाद्या बालिकेचा जर पती मृत्यू पावला तर त्या बालिकेला आयुष्यभर विधवेचं जीवन जगणं भाग पडायचं. आणि जर एखाद्या मुलाची एखाद्या बालकाची जर पत्नी मृत्यू पावली तर तो मात्र दुसरा विवाह करायचा. परंतु स्त्रियाच्या बाबतीत असं घडायचं नाही. आणि म्हणून जर हे बालविवाहच बंद केले तर पुढे येणाऱ्या निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निर्माण होणार नाही, पुढे त्या अडचणी होणार नाही. म्हणून राजा राममोहन रायांनी बालविवाह बंद करावे यासाठी सुद्धा प्रयत्न केले. कारण का तर हा एक समाजातील खूप खूप मोठी कुप्रथा होती, त्याचे खूप विपरीत परिणाम भारतीय समाजावरती, भारतीय समाजातील कुटुंबावरती, व्यक्तीच्या जीवनावरती घडायचे. त्यामुळं हा एक प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पडदा पद्धती, ही जी पडदा पद्धती आहे ती भारतीय समाजामध्ये किंवा जो भारतीय समाजातील उच्चभ्रू समाज आहे त्या उच्चभ्रू समाजामध्ये ही पडदा पद्धती होती. म्हणजे की कुटुंबातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी कुटुंबात वावरत असताना किंवा समाजात वावरत असताना कुटुंबातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या समोर येत असताना आपला चेहरा दाखवायचा नाही, आपला चेहरा पडदा झाकून घ्यायचा, त्याला पडदा पद्धती म्हणतात. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की स्त्रियांचं जीवन हे कष्टमय झालं. स्त्रियांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास दाबला जायचा. स्त्रियांना सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, कौटुंबिक क्षेत्रामध्ये असेल किंवा कौटुंबिक जीवनामध्ये असेल आत्मविश्वासानं वागता येत, शिक्षण घेता येत, आपले विचार आपली मतं मांडता येत नव्हती. कुठंतरी या पद्धतीमुळं, कुठंतरी या प्रथेमुळं त्यांच्यावरती दबाव यायचा, त्यांच्यावरती मर्यादा यायच्या आणि ह्या मर्यादा गळून पाडणं खूप गरजेचं आहे. म्हणून राजा राममोहन रायांनी पडदा पद्धती या प्रथेविरुद्ध सुद्धा प्रयत्न केलेले आपल्याला आढळून येतात. म्हणून राजा राममोहन रायांचं कार्य हे खूप महान आहे. त्यानंतर राजा राममोहन रायांनी इंग्रजी शाळा चालू केल्या. का तर भारतीय समाजाला जर आधुनिकतेकडे जायचं असेल तर भारतीय समाजातील व्यक्तींनी इंग्रजी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. जर त्यांचा उद्धार व्हायचा असेल आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या तर तुम्हाला इंग्रजी शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण का हे जे ब्रिटिश आले होते, जे पाश्चिमात्य लोक भारतामध्ये आले होते ते पाश्चिमात्य लोक आधुनिक विचाराचे, आधुनिक ज्ञान विज्ञानी भारतामध्ये आले होते. आणि ह्या आधुनिक ज्ञान विज्ञानानं प्रभावित झालेली जी पिढी होती त्या पिढीनं सुद्धा वाटलं होतं की आपल्या भारतात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होणं खूप गरजेचं आहे. कारण जगातील जर का विज्ञान घ्यायचं असेल, आपल्याला विज्ञान शिकायचं असेल, ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला इंग्रजी भाषा येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून
राजाराम मोहन राय यांनी सुद्धा त्या इंग्रजी शिक्षण देणाऱ्या किंवा इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा भारतात सुरू केल्या, जेणेकरून की भारतीय समाजातील जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला इंग्रजी भाषेचं काय होईल, ज्ञान होईल, आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये इंग्रजी शाळा सुरू केल्या. त्यानंतर राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना. आत्मीय सभा म्हणजे काय, याचा जर आपण थोडक्यात विचार केला तर आत्मीय सभा म्हणजे किंवा त्याचा जी सेवा होती, आत्मीय सभा या संघटनेची किंवा या संस्थेची सेवा, ही जी आत्मीय सभा आहे ती आत्मीय सभा 1815 ला स्थापन करण्यात आली. ह्या आत्मीय सभेचा मुख्य उद्देश काय होता तर मुक्त विचारांना स्वातंत्र्य. समाजातील जे लोक आहेत किंवा आत्मीय सभेचे जे सभासद आहेत त्या सभासदांच्या जे विचार आहेत त्या मुक्त विचारांना प्रोत्साहन देणे, ह्या आत्मीय सभेचं काय होतं मुख्य उद्देश होता. आत्मीय सभा म्हणजे काय तर आत्मीय सभेच्या माध्यमातून जे सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्मातील समान तत्व शोधण्याचा प्रयत्न त्या आत्मीय सभेने केलेला आपल्याला दिसतो. सर्व धर्मातील समान तत्व शोधण्याचा प्रयत्न आत्मीय सभेने केला. का तर आपला जो भारत आहे त्या भारतामध्ये अनेक धर्म होते आणि आजही आहेत. हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, त्याचबरोबर शीख असतील, त्या धर्मातील बौद्ध असेल, जैन असेल, हे जे सगळे धर्म आहेत त्या सगळ्या धर्मातील समान तत्व शोधण्याचं काम या आत्मीय सभेने केलं. कारण का तर कुठलाही धर्म हा माणसाला जीवन जगत असताना अडथळा निर्माण करत नाही, तर मानवाचं जीवन सुकर आणि सुयोग्य करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक धर्माची तत्व ही मानवी मूल्य जपणारी असतात आणि म्हणून हे सांगण्यासाठी आत्मीय सभेची स्थापना केलेली दिसते. आणि आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक सर्व धर्मातील समान तत्व शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर हे आत्मीय सभेचं कार्य पाहत असताना असं लक्षात येईल की मुक्त विचारांना प्रोत्साहन देणं हे आत्मीय सभेचं कार्य होतं. की प्रत्येक जण आपल्या मनातील जे विचार आहेत ते विचार मांडू शकत होतं. ते मुक्त विचारांचं मांडण्याचं व्यासपीठ होतं, मंच होता, जेणेकरून की तुमच्या विचारांना प्रोत्साहन दिलं जाईल, तुमच्या विचारांचा आदर केला जाईल. जे असे विचार असतील की जे विचार भारतीय समाजाची प्रगती करणारे असतील, भारतीय समाजाला प्रगतीमध्ये प्रगती करणारे विचार असतील, अशा विचारांना प्रोत्साहन देण्याचं त्या आत्मीय सभेने केलं. आणि म्हणून भारतातील ही तात्विक चर्चेचं एक मंडळ, तात्विक विचाराचं मंडळ होतं. त्याचबरोबर तत्वज्ञानाच्या विषयावरती वादविवाद आणि चर्चासत्र घडवून आणले जायचे. तत्वज्ञान, प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान असतं, त्या तत्वज्ञानावरती वादविवाद आणि चर्चासत्र त्या आत्मीय सभेच्या माध्यमातून काय केले जायचे, मांडले जायचे. आणि त्याच्यावरती हे सगळे विचार चर्चासत्र घडून आणले जायचे. आणि यातून या चर्चासत्र आणि वादविवाद आयोजित करून जे मुक्त विचार आणि सामूहिक विचारसरणी आहे त्याच्या माध्यमातून समाज सुधारकांना किंवा समाज सुधारणांना प्रोत्साहन देत असे या सभा. कारण का की सामूहिक जर लोक एकत्र आले आणि त्यांचा जर विचार झाला तर विचारातून समाज सुधारणा होण्यास मदत होईल. आणि ही जी अशा पद्धतीनं ही जी आत्मीय सभा होती ती आत्मीय सभा पुढं जाऊन ही आत्मीय सभा नाकारली आणि आत्मीय सभा 1823 ला आत्मीय सभा बंद झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग राजाराम मोहन राय आत्मीय सभा बंद झाली किंवा आत्मीय सभेची नाकारली जरी असली तरी तिथं न थांबता राजाराम मोहन रायाने 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली कलकत्ता या ठिकाणी. ब्राह्मो समाज म्हणजे काय, जेव्हा ब्राह्मो समाजाचा आपण विचार करू तेव्हा ब्राह्मो समाजाची स्थापनेमागचे उद्दिष्ट किंवा ब्राह्मो समाज म्हणजे काय याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
ब्राह्मण समाज या शब्दाचा जर आपण अर्थ केला तर ब्राह्मण समाज म्हणजे काय, तर जे ब्रह्म समाज ते ब्रह्म हे जे आहे ते विश्वाचं अंतिम तत्व आहे आणि ह्या अंतिम तत्वाचा उपासना करणारा म्हणजे जो समाज आहे तो म्हणजे ब्राह्मण समाज. आणि म्हणून ह्या अंतिम तत्वाची उपासना करणारा जो समाज आहे तो ब्राह्मण समाज आणि ब्रह्माची उपासना करणारा म्हणजेच ब्रह्माची उपासना करणारा जो वर्ग आहे, जो समाज आहे तो म्हणजे ब्राह्मण समाज. आणि म्हणून हा ब्राह्मण समाज स्थापन करण्यानंतर ब्राह्मण समाजाचं जे उद्दिष्ट आहे, ब्राह्मण समाजाचं जे तत्वज्ञान आहे आणि ब्राह्मण समाजाचं जे कार्य आहे ते कार्य आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. आज इथं आपण थांबणार. धन्यवाद.